नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा बोलतो की आई तुला डिवोर्स बद्दल कोणी सांगितलं? मानिनी म्हणते की रेखा मावशीचा फोन आला होता. सांगताना पण मला म्हणाली बघ कसं झालं हे सगळं. एवढी ढसाढसा रडत होती ना, मलाही खूप कसं तरी झालं. यावर काव्या बोलली की एक मिनिट काकू, मला कळलं नाही, डिवोर्स बद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा मानिनी बोलते की अगं रेखा म्हणजे माझी बहीण, तिचा फोन आला होता. तिने सांगितलं होतं तिचा मुलगा म्हणजे आनंद आणि अपेक्षा दोघं डिवोर्स घेत आहे. 6 महिने पण झालं नाही आहे, पण लगेच कसे काय डिवोर्स घेत आहे? चौघे जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात. जीवा बोलतो काय, आनंद दादाने अपेक्षाचा डिवोर्स होतोय? मानिनी म्हणते की तेच तर सांगते एवढा वेळ मी. पार्थ बोलतो की तुम्ही दोघे त्याबद्दल बोलत होता का? तेव्हा विक्रम जरा आश्चर्यानेच बघतो आणि बोलतो की हो, मग तुम्हाला काय वाटलं? मानिनी म्हणते की कसं हो, 6 महिन्यात हा असा डिसिजन कशी घेतात मुलं? मला खरंच कळत नाही. डिवोर्स हा शब्द ऐकून माझीही अवस्था झाली. या मुलांना विचारच करता येत नाही का? आनंद माझ्यासाठी जीवा आणि पार सारखाच आहे. या हाताने त्याची लग्नखाट बांधली आहे ना हो. आता ती सुट्टी आहे तर मला आपण ना मागची पिढी झालोय. खरंच आम्ही तुमच्यासारखा प्रॅक्टिकल विचार करू शकत नाही. आम्हाला म्हणजे सगळं जोडणं, टिकून ठेवणं एवढंच माहित आहे. असं क्षणात तोडणं, तोडून टाकणं हे येतच नाही हो आपल्याला. कशी ही मुलं विचार करतात? नंदिनी बोलते की आई बस, किती त्रास करून घेताय स्वतःला. एक काम करा, तुम्ही तुमच्या रूम मध्ये पडा जरा वेळ, बरं वाटेल. आणि मानिनीला दोघी जणी घेऊन जातात. विक्रम बोलतो की बरं झालं तुम्ही आला. तुम्ही म्हणजे तुमच्या बायका. तिकडे वसुताई आणि ती रम्या रूम मध्ये बसून काहीतरी वेबिनार अटेंड करतात. कानाला हेडफोन लावून बसलायत. इथे मी एकटा. अशा वेळी पुरुषांचा अगदी नवऱ्याचा काही उपयोग नसतो. पण ठीक आहे, आता तिच्या सुना आलाय ना, ते घेतील सांभाळून. दुसरीकडे मानिनीला नंदिनी आणि काव्या रूम मध्ये घेऊन आलेले असतात आणि नंदिनी बोलते की आई मी तुमचं डोकं चेपून देऊ का जरा? काव्या बोलते पाय दाबून देऊ का? मानिनी रडत असते, नको म्हणते. नंदिनी बोलते की आई तुम्ही पडा ना प्लीज. मानिनी म्हणते की नाही ग, मला असं काही पडू राहता नाही येणार. मला काय झोप लागेल, काही शांत वाटेल असं काय वाटत नाही. राहून राहून या दोघांचे विचार काय जात नाही बघ डोक्यातून. अपेक्षा खरंच चांगली मुलगी आहे अगं. ती जेव्हा घरी आली ना तेव्हा असं तुमच्यासारखं सगळ्या रीतीभाती केल्या, वटपौर्णिमा केली, पूजा अर्चा, वाढदिवस सगळं छान केलं. आणि मग नंतर अचानक काय झालं काय माहित, वेगळं राहूया म्हणायला लागली. आणि ते काय आमच्या आनंदला पटेना. मग दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. तरी माझी बहीण म्हणाली या दोघांनाही हरकत नाही, तुम्हा दोघांना वेगळं राहायचंय तर वेगळं राहा. आणि हा आनंद पट्ट्या काही केल्या ऐकायला तयार नाही. त्याला एकत्र राहायचं होतं. मग ही चिडली, माहेरी निघून गेली. थोडे दिवस राहिली आणि मग अचानक डिवोर्सचे पेपर पाठवून दिले. आणि याने पण घरी सांगायचं की नाही घरच्यांना? पण नाही, परस्पर सही केली आणि पाठवून दिले पेपर. तुम्ही मुलांना समोर असता आमच्या. मनात काय चालू आहे याचा ठाव लागू देत नाही. मानिनी त्या दोघींना बघून बोलते की तुम्ही दोघी खरंच खूप गुणी आहे. मला माहिती आहे. मला माहित नाही मला म्हणायला पाहिजे की नाही, पण माझं घर मोडू नका. आम्ही बायकांना हौसेने मुलाची लग्न लावून देतो. मला मान्य आहे, कधी कधी हे विसरून जातो की मुलांसाठी जोडीदार आणले. तुम्हाला सुना म्हणून मिरवतो आम्ही, पण तितके लाडही करतो, तितके प्रेमही करतो ग तुमच्यावर. तुम्हाला काही दुखलं खुपलं तर अगदी पोटच्या पोरीसारखी काळजी घेतो. काव्या मान हलवते. मानिनी म्हणते की तुम्हाला खरंच सांगते, आम्ही काय आयुष्यभर पुरणार नाही आहोत. तुम्हाला आमच्या मुलांना तुमच्यावर सोपवलंय, त्यांना जपा. त्यांची बायको आहातच, पण त्यांची मैत्रीण व्हा, आई व्हा. माझं घर मोडू नका, हे घर मोडू नका प्लीज. आणि खूप रडते. एवढं कराल ना माझ्यासाठी? कराल कराल मला माहिती आहे. तुम्ही दोघी खूप गुणी आहात. हा विचार तुमच्या मनातही येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी खरंच मनापासून सांगते, मला तुम्ही मुलीसारख्याच आहात. तुमच्या नवऱ्याचं सोडा एक वेळ, पण या तुमच्या आईला सोडून जाऊ नका. मानिनी नंदिनी आणि काव्याला पाहते आणि त्यांना जवळ घेते. इथे दुसरीकडे जीवा बोलतो की आईने खूपच मनावर लावून घेतलं आहे ना. यावर पार्थ बोलतो की आनंद दादा आईला मुलासारखाच आहे. तेव्हा विक्रम बोलतो की हा, कुठल्या आईला आपल्या मुलांचे डिवोर्स झालेले आवडेल? जीवा बोलतो की नंदिनी म्हणाली तसं डिवोर्सची कारणं ज्याची त्याला कळतात.
विक्रम बोलतो की तसं नाही आहे रे. नवरा दारू पितो, बायकोला मारहाण करतो, सासरची मारहाण करताय किंवा नवरा बायकोपैकी कोणा एका दुसऱ्याचं काहीतरी अफेअर आहे, अशा कारणासाठी डिवोर्स घेतला तर ठीक आहे. पण जी कारणं बोलून मिटवण्यासारखे असतात त्यासाठी कोर्टाची पायरी चढायची आणि दोघांकडे पाहतो. यावर पार्थ बोलतो की बाबा, नवरा बायकोपैकी एकाला जर का या संसारात अडकल्यासारखं वाटत असेल तर दुसऱ्याने त्याला अडकून ठेवण्याचा काय अर्थ आहे? विक्रम बोलतो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. अरे अडकून ठेवल्यासारखं तेव्हा वाटतं जेव्हा कोणा एकाचं मन दुसऱ्या कोणावरती तरी गुंतलेलं असेल तेव्हा. एकाला नवरा बायकोचं नातं काही केलं तरी एक्सेप्ट करायचं नसतं. पार्थ बोलतो मग अशा वेळेस काय करायचं? म्हणजे समोरच्याची जर का संसार करायची इच्छा नसताना सुद्धा बांधून ठेवायचं? विक्रम बोलतो की नाही नाही, अजिबात नाही, तसं करण्यात काय अर्थ आहे? मी म्हणतो की अशा वेळी घरातल्या वडीलधाऱ्या माणसाशी बोलावं, त्यातनं काय मार्ग निघतो आहे का ते बघावं. पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका, कारण असं होऊ शकतं ना, घरातले वडीलधाऱ्या माणसाचं एखादा सल्ला किंवा एखादं वाक्य सुद्धा त्या एका कोण्या माणसाला विचार करायला भाग पडू शकतं ना. पार्थ जीवा हे मी आता एखादा खूप टिपिकल बापासारखा बोलते असं अजिबात समजू नका. पण खरं सांगतो, काही गोष्टीमध्ये आमची पिढी आणि तुमची पिढी यात फार मोठा फरक आहे. नातं कसं टिकवता येईल याचा तुम्ही फारसा विचार करत नाही, यावर जोर देत नाही. म्हणजे एकमेकांचा त्रास व्हायला लागला लगेच सोडून देण्याच्या गोष्टी करायला लागतात. सोल्युशन शोधण्यापेक्षा प्रॉब्लेम किती मोठा आहे, प्रश्न किती मोठा आहे हे स्वतःला सांगत बसतात. नात्यालाही वेळ देत नाही आणि स्वतःलाही वेळ देत नाही. जरा विचार करा, खूप आधी ज्यावेळी लहान वयातच लग्न व्हायचे, अंतरपाठ दूर केल्यानंतरच आपण दोघे एकमेकांचे नवरा बायको आहे हे कळायचं, तेव्हा सुद्धा नाती टिकायची ना. समाजाच्या भीतीने म्हणा किंवा आई वडिलांच्या धाकाने म्हणा, पण नवरा बायकोला एकमेकांचं नातं टिकवायला लागायचंच ना. आणि मग सोडून जाण्याचा पर्याय त्यांच्याकडे नसल्यामुळे ते सुद्धा एकमेकांना छान समजून घ्यायला लागायचं. त्याच्या नात्याला सुद्धा भरायला कुठून तरी सुरुवात होतच होती ना. प्रत्येक नात्यांना छान फुलण्यासाठी त्याचा त्याचा वेळ द्यावा, जरा पालवी फुलूला द्यावी. अरे मनात आलं म्हणून तोडून टाकण्यात काय अर्थ आहे? यावर पार्थ म्हणतो की पण हे दोन्ही बाजूने वाटायला हवं ना बाबा. विक्रम बोलतो की अर्थात संसार हा दोन जीवाचा असतो, अरे कोणा एकाच्या विचाराने होत नसतो. जीवा बोलतो की पण तुम्ही आता जे बोलता ते इन जनरल घडतं, त्या लग्नाबद्दल बोलला. कधी कधी असंही लग्न होत असतील ना जी विचित्र सिच्युएशनमुळे झाली असतील आणि ती चूक करेक्ट करण्यासाठी म्हणून ते दोन माणसे वेगळे होत असतील, असं असू शकतं ना. विक्रम बोलतो की हो हो असू शकतं, नक्कीच असू शकतं. आता तुम्ही दोघांची लग्न ही अशाच विचित्र सिच्युएशन मध्ये झाली आहेत ना, पण म्हणून तुम्ही दोघांनी नंदिनी काव्यापासून वेगळं होण्याच्या गोष्टी केल्या आहेत का? नाही ना. पार्थ जीवा जरा विचारातच पडतो. विक्रम बोलतो की पण तुम्ही दोघांनी नंदिनी काव्यापासून वेगळं होण्याच्या गोष्टी केल्या आहेत का? नाही ना. पण तुम्ही दोघांनी किंवा नंदिनी काव्याने असा विचार सुद्धा केला नाही, कारण तुम्ही खूप समंजस मुलं आहात. असा विचार सुद्धा तुमच्या मनाशी होणार नाही, माहिती आहे मला. आणि समजा कधी चुकून आलास तर या मित्राशी येऊन बिनधास्त बोला, पण परस्पर निर्णय अजिबात घेऊ नका प्लीज. कारण लग्न फक्त दोन जीवाचं होत असलं ना तरी इमोशनल अख्ख्या फॅमिलीची जुळून गेलेले असतात. काय आहे जीवा पार, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही अवगुण असतातच रे, त्याचबरोबर चांगले गुण देखील असतात. पण आपल्या माणसामध्ये जे काही चांगले आहे ते माणूस हातातून निसटून गेल्यानंतर आपल्याला कळतं, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. विक्रमला फोन येतो आणि विक्रम तिथून निघून जातो. इथे जीवा आणि पार्थ विचार करत असतात, तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ रूम मध्ये येऊन बोलतात की नको सांगूया घरी. तर दुसरीकडे सुद्धा जीवा आणि नंदिनी बोलतात की नको सांगूया घरी. दुसरीकडे पार्थ बोलतो की तुम्हाला हे असंच वाटत आहे का? तेव्हा काव्या बोलते की हो, आता नको सांगायला. नाही म्हणजे सांगायला तर लागणार आहे, जरा वेळ काळ बघून आणि हळूहळू घरच्यांच्या मनाशी तयारी करून सांगूया. पार्थ बोलतो की मलाही असं वाटतं. मला वाटलं होतं की बाबा हे खूप चांगले प्रकारे करू शकतील, पण ते सुद्धा खूप हल्ले आहेत आनंद दादाचं ऐकून. त्यासाठी हा खूप मोठा इमोशनल डॅमेज आहे.
तर दुसरीकडे नंदिनी बोलते की आईची अवस्था बघवत नव्हती. ते आनंद दादाच्या डिवोर्स बद्दल ऐकून ही अवस्था झाली आहे. आपल्याबद्दल कळलं तर त्यांची काय अवस्था होईल. जीवा बोलतो की एक्झॅक्टली मला सुद्धा मगाशी हीच भीती वाटली होती. नंदिनी बोलते की मलाही. खरं तर मीच म्हणत होते आपण आत्ताच्या आता घरी सांगूया, पण नको, आपण घाई नको करायला, थोडे दिवस जाऊ दे. जीवा बोलतो ओके आणि टॉवेल बेडवर टाकतो. पार्थ बोलतो की पण कधी ना कधी हे सांगावं लागणारच आहे. प्रश्न हा आहे की त्यांना हे सांगायचं कसं. काव्या बोलते हो ना, मगाशी आम्ही मानिनी काकूंना त्यांच्या खोलीत घेऊन गेलो होतो, तेव्हा आम्हा दोघींनाही एकत्र बसवलं. त्या बरंच बोलल्या. त्या आमच्याशी आम्हाला म्हणाल्या तुम्ही मुली आहात माझ्या, काहीही झालं तर मला सोडून जाऊ नका. मला कळत नाही आहे पार्थ, त्या इतक्या इमोशनली कनेक्ट झाल्या असताना मला कसं हे घर सुटणार आहे. कशी सोडून मी या घरातली माणसं, काय करणार आहे मी कोणास ठाऊक. पार्थ बोलतो की नका जाऊ ना माहेरी तुम्ही. काव्या त्याच्याकडे पाहते. पार्थ बोलतो की म्हणजे बघा ते पुढचे 6 महिने तुम्ही याच घरात आणि बेडवर बसायला जातो तेव्हा तिथे चष्मा असतो आणि तो तुटतो. तेव्हा काव्या बोलते काय झालं, काय तुटलं आहे का, आवाज आला आहे मला. तेव्हा पार्थ बोलतो की काही नाही काही नाही आणि तो लपवतो. काव्या बघायला जाते तेव्हा पार्थ दाखवत नाही. काव्या बोलते की असं काय करतायत, लहान आहात का तुम्ही. पार्थ बोलतो की काही नाही काही नाही तुटलं. तेव्हा काव्या बोलते की सर का मला बघू दे आणि ते बघते. चष्मा हातात घेऊन बोलते हे काय आहे. पार्थ बोलतो की रीडिंग स्पेक्स आणि तुमचे. काव्या बोलते कळतंय ना, ओरडूनच बोलते की तुम्हाला 4 डोळे असून सुद्धा दिसलं कसं नाही, तुटलं हे. पार्थ बोलतो की 4 डोळे असल्यावर चादरीच्या खालचं दिसणार आहे का, मोडणारच ना मग. काव्या बोलते की 1 मिनिट, तुम्ही गपकन खाली बसला म्हणून तुटला आहे चष्मा. पार्थ बोलतो की तो ठेवायची जागा आहे का, मोडणारच ना मग, जुळणार आहे का ते. काव्या बोलते की मला जिथे हवे तिथे मी माझा चष्मा ठेवेल. पार्थ बोलतो की मला जिथे हवे तिथे मी बसेल, मग काही मोडलं तरी मला काही फरक पडत नाही. काव्या ते चष्मा घालते आणि बोलते की कसं वाचू सांगा. तर पार्थ जरा हसूनच बोलतो की एक डोळा झाकून वाचा. काय नाटक लावले हो तुम्ही, 2 दिवस फक्त स्पेक्स वापरले आहे, त्याच्या आधी कसं वाचत होता तसं वाचा. काव्या बोलते की 1 मिनिट, जर तसं असेल तर मोहिते सदन मध्ये रात्री आले होते डिलिव्हरी बॉय म्हणून हा चष्मा द्यायला का. तेव्हा पार्थ बोलतो की चुकलंच माझं, चुकलं, नव्हतं यायला पाहिजे होते. आधी आय कार्ड राहिलं म्हणून द्यायला आलो, नंतर स्पेक्स राहिलं म्हणून द्यायला आलो, यापुढे येणार नाही, लक्षात ठेवा, कळलं ना. तुम्ही काहीही विसरून गेला तरी द्यायला येणार नाही. 6 महिने सहन करायचं एकमेकांना. काव्या बोलते नको, मला तुमचे फेवर्स गेले उडत. पार्थ बोलतो की मी पक्षी नाही उडायला. काव्या डोक्यालाच हात लावते. पार्थ तिथून निघून जातो आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.